नमस्कार बाबांनो, 2026 हे वर्ष नोकरीचं आहे. अजून एक सगळ्यांसाठी नोकरीची मोठी संधी द्या. रेल्वे भरती 2026 रेल्वे लोको पायलटच्या नवीन 11,137 जागा आल्या आहेत. त्याच्यासाठी वय काय लागणार आहे, शिक्षण काय असेल, पेपरचा पॅटर्न काय असणार आहे, पेपरची भाषा कोणती असणार आहे. आणि ह्या पोस्टसाठी दोनच पुस्तक वापरायची, दुसरी पुस्तक वापरायची गरज नाही. त्याच्या अगोदर दाद्या अजून कोणी आपली रगडा बॅच घेतली नसेल तर लवकरात लवकर घ्या. प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. ज्याला ही बॅच पाहिजे त्यांनी या नंबरला 199 रुपये पाठवा. त्याच्यानंतर आपलं SSC GD आणि रेल्वेचं पुस्तक आहे. अजून कुणी हे पुस्तक घेतलं नसेल तर ज्याला कुणाला हे पुस्तक पाहिजे त्यांनी एकच काम करायचं आहे. हा नंबर आहे 7057969327, बरोबर आहे. या नंबरला रेल्वेसाठी 400 रुपये पाठवा, SSC GD साठी 460 रुपये पाठवा. दोन्ही पुस्तकं पाहिजे असेल तर 800 पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवू. ठीक आहे दाद्या. आता मुद्द्यात हात घालू. पहिली गोष्ट दाद्या, रेल्वे लोको पायलटचं जी PDF आहे की बाबा वॅकन्सी किती आले त्याचा इन डिटेलमध्ये जे काय माहिती वगैरे हे सगळं PDF मध्ये दिलेलं आहे. सगळी इन डिटेलमध्ये सांगतोय. जरी तुमचा काय डाऊट असेल मला कमेंट्समध्ये विचार. ओपन हो दाद्या, लवकर हो. एकच मिनिट, एका मिनिटात ओपन होईल. हो गे बाबा, हो का लगेच किडा आलं तुला पण. हां बघा, सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल दाद्या. बघा, पहिली गोष्ट दाद्या, ओपनिंग डेट म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार, म्हणजे 15 मे 2026 म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे दाद्या. क्लोजिंग डेट काय असणार आहे दाद्या, 14 जून असणार दाद्या. किती, 14 जून. आता पहिली गोष्ट दाद्या, जी ह्याचं एज लिमिट आहे 18 ते 30 आहे ना दाद्या, ही ओपन आणि EWS साठी एज लिमिट आहे. काय दाद्या, ओपन EWS ला किती दाद्या, 18 ते 30. जी OBC आहेत दाद्या, OBC साठी दाद्या वय लागतं दाद्या 18 ते 33. किती लागतं, 18 ते 33, 3 वर्ष एक्सटेन्शन, बरोबर आहे. आणि SC ST ला आहे ना दाद्या 18 ते 35. ओके. त्याच्यानंतर बघा वॅकन्सी टोटल, ही तर वॅकन्सी सगळ्यांना दिसत असेल दाद्या, 11,127 जागा आहेत. त्याच्यानंतर पुढं बघा, 2 मिनिटं महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला फक्त सांगायच्या आहेत. हां, SC ST ला 35, OBC ला 30. हां, ही मेन म्हणजे काय बघा, बघा जी ओपन EWS जे आहेत ना दाद्या, हे 2/7/1996 आहे का दाद्या, याच्या अगोदरची नसायला पाहिजे. कधी दाद्या, 2/7/1996 ओपन EWS. OBC आहे ना 2/7/1993च्या अगोदरचे नसायला पाहिजेत. आणि SC ST 2/7/1991च्या अगोदरचे नसायला पाहिजेत. आणि नंतर लोअर लिमिट 1/7/2008 आहे का, त्याच्यानंतरची नाही चालत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दाद्या काय, शिक्षण. आता पहिली गोष्ट दाद्या, ह्याचं जे शिक्षण लागणार आहे ना दाद्या, एक तर ITI असेल. काय दाद्या, ITI. ओके. त्याच्यानंतर डिप्लोमा, नंतर इंजिनिअरिंगमध्ये दाद्या मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स. ओके. ITI मध्ये पण इथं हे दिलेलं आहे कुठली स्ट्रीम असली पाहिजे दाद्या. आणि तुमचं BSc आहे काय दाद्या, काय दाद्या, BSc इथं दिलं असेल कुठं तर. ठीक आहे, पुढं बघू. नंतर बघा दाद्या, थांबा. हां, पेपरचं पॅटर्न काय इथं काय नीट देतंय का नाही, हो का. पहिली गोष्ट दाद्या, जो याच्यामध्ये CBT 1 आणि CBT 2 दोन पेपर असतात दाद्या. काय दाद्या, CBT 1 आणि CBT 2, बरोबर आहे. CBT 1 आहे का, CBT 1 मध्ये तुमचं गणित, बुद्धिमत्ता आणि तुमचं GKGS. ओके. 75 मार्काचा पेपर असतो. CBT 1 आहे का, किती मार्काचा पेपर, 75. याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता 55 मार्काचं असतं आणि GKGS 20 मार्काचं असतं. जेव्हा तुम्ही CBT 1 क्वालिफाय होता, CBT 2 ला गेल्यानंतर दाद्या CBT 1 मध्ये गणित, बुद्धिमत्ता, GKGS विज्ञान असतं. आणि CBT 2 मध्ये पार्ट 2 असतो जो आपला टेक्निकल असतो. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगचं, डिप्लोमा, ITI त्याचं जे तुमचं बॅकग्राऊंड आहे त्याच्या रिलेटेड 75 क्वेश्चन असते. तर ते फक्त क्वालिफाय करायचे असतात. 22 ते 20 मार्क असते. ते एकदम इझी पेपर असतो तो. त्याच्यानंतर बघा इकडं 2 मिनिट अजून दुसरं काय दिलंय का, हां हो का, हे तर शिक्षण आहे.
बघा, मॅट्रिक्युलेशन, नंतर ITR, NCVT, SVT, हो का, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक, मिलिराईट, मेंटेनन्स, ओके. किंवा तुमचं त्याच्यानंतर बाबा अप्रेंटिसशिप जारी झाली असेल तरी चालते दादा, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा असेल म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याची रिलेटेड असलं तरी चालते. डिग्री जरी असेल तरी पण चालते दादा. हां 2 सेकंद. हां ठीक आहे दादा. ही जी लोको पायलटच्या जागा आहेत ना, ह्याचं ऑलरेडी आता फॉर्म निघलेत. सगळ्यांनी पहिली गोष्ट फॉर्म भरा. पेपर सोपा असतो, पेपर लय अवघड नसतो दादा. CBT 1, CBT 2 आत्ता फॉर्म भरायला चालू आहेत ना, आपल्याला पेपरला कमीत कमी 3 ते 3.5 महिने आपल्याला टाईम भेटतोय. या 3-3.5 महिन्यात व्यवस्थित तयारी पण होतं आणि सगळ्या गोष्टी होतात. आता तयारी कसं करायचं त्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. रेल्वेचं पुस्तक आणि SSGDचं पुस्तक ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करू नका. याच्या बाहेर काहीच येत नसते. ठीक आहे दादा. CBT 1 तर आपलं CBT 1 आहे का याला, CBT 1 तर आरामात तुमचं ह्या 2 पुस्तकावर क्लिअर होऊन जाते. गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे 3च सब्जेक्ट आहेत दादा. हां बरोबर आहे. हे जी मार्क तुम्हाला फायनलला काउंट करत नाहीत, ही फक्त क्वालिफाय, फक्त पास व्हायचं दादा. जेव्हा तुम्ही CBT 1 CBT 2ला जाता, CBT 2ला पण गणित, बुद्धिमत्ता, GK असतं. फक्त याच्यामध्ये दादा पार्ट A आणि पार्ट B असतो. A मध्ये काय दादा तुमचं गणित, बुद्धिमत्ता आणि GK, आणि पार्ट B मध्ये काय असतं दादा तुमचं टेक्निकल असतं. टेक्निकल म्हणजे तुमचं डिप्लोमाचं, तुम्ही डिप्लोमा थ्रू फॉर्म भरला असेल तर तुमची डिप्लोमाची टेक्निकलच्या गोष्टी विचारतात पेपरला. ITIवरनं भरला असेल तर ITIच्या, डिग्रीवरनं असेल तर डिग्रीच्या, बस. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. तुमचं हे सेक्शन आणि हा तुमचं आपलं SSCGD आणि रेल्वे ह्या दोन्ही पुस्तकामध्ये क्लिअर होऊन जाते. त्यामुळे दुसरं काय वाचायची गरज नाही. आपली रगडा बॅच आणि PDF कोर्स बस झालं. एवढ्या गोष्टी प्रॉपर करायच्या आहेत. आणि राहिला प्रश्न टेक्निकलला मी तुम्हाला CBT 1 झालं की त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवतो. टेक्निकलला नेमकं काय काय करावं लागतं. ठीक आहे दादा. ओके. जरी तुम्हाला काय डाऊट आला तर हा माझा नंबर आहे 7057969327. या नंबरला तुम्ही फोन करा, व्हॉट्सअप करा, काही करा. पण 2च पुस्तक आणि बॅच ही तुमची जिंदगी 100% बदलून टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं काय नाही ते. ठीक आहे. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांना माहीत होईल. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.